कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 मार्च रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मळेगाव थडी परिसरात 2 गटांमध्ये वाद झाला। हा वाद वाढत जाऊन दोन्ही गटातील व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी झाली। यावेळी एकमेकांवर लाकडी दांडे, लोखंडी गज तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला आहे। पहिल्या फिर्यादीनुसार आकाश सुभाष मोरे वय 26 राहणार मळेगाव थडी तालुका कोपरगाव यांनी दिलेल्या तक्रारीत रमेश लक्ष्मण सोनवणे, सुरेश लक्ष्मण सोनवणे व अंकुश सुरेश सोनवणे राहणार मळेगाव थडी यांनी शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून फिर्यादी तसेच फिर्यादीचा पुतण्या प्रतीक प्रदीप मोरे व चुलते सयाजी बाबूराव मोरे असे यांना लोखंडी गज व कुऱ्हाडीने मारहाण करून जबर दुखापत केली। तसेच फिर्यादीची बहीण कविता महेश मोरे हिला जातीवाचक शिवीगाळ केली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता विविध कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान दुसऱ्या बाजूने रमेश लक्ष्मण सोनवणे वय 36 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश सुभाष मोरे, महेश निवृत्ती मोरे, प्रतीक प्रदीप मोरे व सचिन मोरे, सयाजी बाबूराव मोरे सर्व राहणार मळेगाव थडी तालुका कोपरगाव यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करू देत नाही म्हणून राग येऊन वाद घालत लाकडी दांडे व लोखंडी गजाने मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप केला आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती असून हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली। दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे नोंदवले असून या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत। मी मळेगावहून बोलते, गीता सुभाष मोरे। काल माझ्या मुलावर खूप मोठा अत्याचार झाला। त्यांनी मिळून माझ्या पोराला मंदिरापुढे खूप मारलं। माझा मोठा भाई आहे, त्याला 20 टाके पडलेले, तो IC मध्ये आहे। त्यांनी मारहाण केली। माझा मुलगा देवळा पुढे बसलेला होता। मागून जाऊन त्यांनी तिघांनी गज आणले, 10-10 फुटाची लांबीचे गज होते आणि ते गज मागून त्याच्या डोक्यात मारले। काय झालं, वाळूच्या ट्रॅक्टरवाल्यांना आम्ही अडवल्यास त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि डायरेक्ट काट्यां कोरडे घेऊन आम्ही त्यांचे ट्रॅक्टर अडवतो म्हणून आम्हाला ते मारायला येते। आधी त्यांनी तोंडात आणल्या, त्याच्यानंतर मी भावाला बोलवलं, भाव डायरेक्ट गज काट्या घेऊन आणले।